आत्या हो काय कुपन आणलं काय तुम्ही? हा ह्यावेळेस मला आणायचं होतं ना. तुला आणायचं तर मग आता मी आणलं मला नाही लागत काही. अहो मस्त तुम्हाला लागतंय पण मी तुम्हाला काय म्हणलं होतं आधी तुमच्या इथं गेल्या महिन्याचं शिल्लक आहे का नाही आणून तुम्ही ठेवणारच आहेत ना घरात मग पण आणलं. अशी एकाने बोली केली महिन्याची 1 महिन्याच तुला आणि 1 महिन्याचं मला आणि तू मध्येच नको अजिबात तात्या तोडीत जाऊ. अहो मग मला मस्त माहिती आहे आम्ही बोली केलेली आहे पण मागच्या आणि मग महिन्यात कस काय मागती तू? अहो आमचं संपलंय आत्या त्यांचा पगार नाही काय नाही घरामध्ये लय तानातान चालली म्हणून मी म्हणलं होतं आम्हाला घेऊ द्या. कारण कोणी कामाला जावा काम करावा आणि खावा जीवाला बरं, मग. कामाला जात नाही असं नाही ना कामाला बी जाते पण तुम्हाला काय म्हणते घरात आणून ठेवण्यापेक्षा आम्ही जर 1 महिन्याचं घेतलं असतं काय पण बिघडलं असतं का? म्हाताऱ्या माणसाला राहून देवा शिल्लक कवा बी लागत ग. मला माहितीये नाहीतरी तुम्ही ना लय आपल्या कळचिटी तुम्ही म्हणजे ही काय बोल का तुझं कळचिटी म्हणजे शिल्लक आणून ठेवलं म्हणून कळचिट झाली काय? खरं तेच बोलते. माझ्या करडा कोंबड्याला लागत आहे खायला आणि तुला वाटतं मागच्या बारीचं घेतलं आणि शिल्लक खाई शिल्लक आहे मग माझं मपली जपून वापरी दे. तुम्ही उधळ मानकीन जाणार आणखी. हा उदा माझा करायला नाही तुम्ही गाव जेवणच नाही वय देत उदा माझा करायला तुमच्या तोंडाला जरा पटलं पाहिजे. अगं मग तुझं संपलं कसं? संपलं कसं म्हणजे खाणारे घरामध्ये माणसं आहेत म्हणून संपलं वय. मग मी काय म्हणते हे कोंबड्या खुरावड्या हे सगळं तुमच्या आहेत लेख नाहीत काय तुमचा लेख नाही लेखाने घेतलं तर बिघडन काय? अगं मग ह्याला काय घालायची मी? काय घालायचं म्हणजे हा? हाय ना घरामध्ये हाय ना काय माहित नाही बाई आम्हाला तर शिल्लक आम्ही कुठं माझ्या काय- राहून द्यावा तुमच्या वर नसती मी सार उधळून टाकेन. हो, शिल्लक शिल्लक राहू द्या. ठेवावं लागत हो, घरात. लेक इकडं हा. उपाशी मेला तरी मी मरू दे पण मला राहू दे घरामध्ये. अगं काम करावं आणि खावा. हो, आता बरं बारीक नाही राहिला लोक उपाशी राहायला भीतील धरून नाही मुतत. हो, आता नाही करता म्हणत- धरता नाही झालाय म्हणत ना, खाता. घरामध्ये तानातान चालली मग. हा, तानातान झाली. अहो, लय तुम्ही तुम्हाला काय रोज 1,500ची 2,000ची आणायची आणि तानातान करून घ्यायची. अगं काय बाई, बस तेवढ्यावरच आली? आहे. नाही बा, माझा नवरा म्हणला असता आता त्याला 50-60 हजार रुपये महिनाच पाडतोय रोज 1000ची 1200ची साडी घालायला. तुला वाटतं ना तुम्ही घ्यावा? नाही- तुम्ही नाही होय त्याला चांगला कामाधंद्याला लावलं मोठा साहेब केला ती रोजच मला 1000-2000 अगं त्याच्या त्याचं नशीब असतं हो. तिचं नाही झालं हा हेच पगार लय झाला. नशीब हा. शिकवायचा होता आता मग तसा नशीब घडवायला पण आता त्याचं नशीब नव्हतं ना लय शिकवायचं. लागले मला नशिबाच्या गोष्टी सांगायला असली तरी कसली काय मग उलट्या काळजाची आई आहे तुमच्यासारखी नाही करे कुठे आई बघितली मी अजून. म्हणजे अशी शिकवते काय परत? काय शिकवलं हा? काय खरं तेच उरपाटे. बोलते. हा, खरं हायतच- तेच बोलते. हायतच दगडाच्या हा, आणि काळजाच्या. सून लय हुशार. हो, सून हायच हा, हुशार. उधळ नशीब मानकीन तुमचं जाणार नशीब. जानकी. हा, एवढी नशीब. चांगली सून हा भेटली. म्हणत म्हणती सूर्याला म्हणती उगू नको आणि चंद्राला म्हणती माळू नको मला लाईटच नाही लागत बघ तू आहे म्हणून तरी लाईट पडली. हा, लाईट पडली तेवढा लय द्यावा तुम्हाला बाज बाज बाता बोलायला आणि मग? टमाटा लय बोला सांग मग जीभ आता तुमची तूच नाही म्हणती. झाडायची बोलायला. अगं म्हणती ती मग आता मी लय भारी मिळाली मग आता त्याची लाईटच पडली मला गरजच नाही. आहेच. हा, बघ हायच बघ कशी भांडती भांड कुदळी दांडी. तुमची आई नाही दिसत आणि तुम्ही कोण आहेत मला भांडकुळे दांडे म्हणायला लागले अहो तुम्ही तर माझ्या वरच्या. अरे गप की आता तरी बघ बघ हाय का? अरे काय सांग त्याला समजून तुझ्या भाषेत सांग ऐकते का काय बघ. हो बरं घरात तिकडं नुसता कालवा हा? करा राहून कुपन भरून आलं म्हणून तिला तळतळ आलेलं आहे. बरं मी काय म्हणलं होतं आपल्या घरामध्ये तानातान चालली बरं घेतलं होतं आम्ही केलं पण तुमच्या घरामध्ये शिल्लक आहे. किती लागतो तुमच्या 2 जीवाला खायला? गप की आता तरी कम भांडते सारखं काय उपाशी राहू का त्यांनी काय? मुद्दाम केलंय मी सांगून पण केलंय त्यांनी मग ह्या हाटकुऱ्या किती सांगा बरं तुम्ही. अगं माझ्या करडा कोंबड्याला लागतंय जित्राबाला खायला लागतंय एकाला नाही. एवढं अगं पोते पोते भरून. अगं पोत पोत भरलं कोंबड्या जोंबड्या तुम्हालाच येतं खायला. हा काय गावातल्या तर काय तुम्ही नाही खात काय? बघितलं का तुमची आई किती हाटकुरी आहे? तुम्ही मलाच ग बसवा. बघ बघ ऐक. भांडते का बघ बघ आता चरा चरा होती तव्यातल्या मिरची चरचर करते आली तशी. होय, मी तुम्ही नाहीत बोलल्या हा. तुम्ही बोलल्याच नाहीत अजिबात कसलं. म्हणून कामानं कोपाना आणलं म्हणून बरं. तिला कापाना. जा जा घेऊन जा घरात हो तिकडे इंदाई पंप द्या ना. का कशाला रे? त्या माझ्यावाला जरा खराब झालाय हं. ते जरा तणनाशक मारून घेतो जरा. अरे बाबा असं नाही तर बरं का आपण आता कसं नेतो पोरग नाही घरी आणि मग ती सुना आणि तशी भांडण ती कुत्री लय भांडती अरे माझ्या संग. ते माझ्यावाली बॅटरी संपली आहे फवाऱ्याची ते मग नीट करून देतो तुम्हाला मग. अरे मस्त खरं झालं पण ती ना हो कोंबड्यावर भांडते कुत्र्यावर भांडते मांजरावर भांडते कशावर बी भांडत चलते. खराटा घेतला तरी भांडते आपलाच खराटा घेतला बायडे आईने आपलाच खराटा घेतला काय तर आपल्या घरात ठेवला का काय. अरे कुपनाचं ठरलं होतं भरायचं 1 महिन्याचं त्यांनी भरायचं 1 महिन्याचं व्या भरायचं. आता माझं जवळ उलचं उरलं पाहिलं पण ती पहिलं उरलं तरी परत कशाला भरलं मग आता 1 महिन्याच त्यांनी भरल्या 1 महिन्याचं मला भराय काय फडाफडा लागन एवढी सकाळी सुद्धा बोलली ती काय संबंध आहे का एवढं बोलायचा. अरे इंदाई, तू किती जरी बाहेर चांगली राहिली का तरी तुला घरी असंच भोगावं लागणार आहे. काय माहिती बाबा कोणाच्या नशिबाला कसं ना आमच्या नशिबाला कसं नशीब दावा घेता कसं नाही किती केलं तरी कमीच पडत आहे. न्यायचा बाबा न्यायचा आहे पंप तर हा आणि तो आणून ठेव बाबा मग घरची माणसं बाकीची आमची येऊस तर हो लवकरच आणून हा देतो मी.
कपला औषध मार आणि परत आणून ठेव. चालतंय. तसं आहे तसं ने जा बाबा, दिले घेतल्याशिवाय तर काही होत नाही. बरं. हाय ती वस्तू देवा घ्यावा बी लागती, पण तसलं पटतच नाही कपत नाही. त्यांच्या मनाने म्हणल्यावर जमते चाड्यावर मोठ, पण आपण नाही द्यायचं घ्यायचं कोणाला. आपण घे दिल्यावर लय तिखा लागत. भाऊजी काय हो? काय करत होते? काय नाही, फवारा ठेवायला आलतो. फवारा ठेवायला आलता कवा नेलता? पण नेलता सकाळी. सकाळी नेलता आणि मला कसं काय माहित नाही बरं, कुणाकडून नेला होता? नेलता. नेलता म्हणजे हा. कोणाकडून नेलता म्हणजे मी घरी कोण होतं ह्यांच्याकडून नेला होता का? काय करीत होते? काय नाही, फवारा ठेवायला आलतो. फवारा ठेवायला आलता आणि कवा नेला होता? नेलता. माझं ते फवारा जरा हे झालता, चार्जिंग संपली होती म्हणून आलतो तुमचा न्यायला. हा आपण कुणाकडून नेला होता? ही होते का घरी? नाही हो, मग नेला होता. मी जरा गडबडीत होतो, माझ्या जरा चार्जिंग संपली होती, मग चालू काम मी सोडून आलतो ना तिकडं. म्हणजे काय तुम्ही मनानेच नेला होय येऊन घरी? नाही तसं नाही. मग असं नाही तसं नाही, कसं आहे मग? अहो गडबडीत होतो मी, म्हणलं ना तुम्हाला. हा मग मला माहितीये, मान्य तुम्ही गडबडीत होते, पण विचारायची बिचारायची काय ती पद्धत असते लय ना. लांबचा थोडासा शेजारीच आहे ना पण तुमचा मी. अहो, मग म्हणलं लांबचे नाही तुम्ही, पण विचारायची पद्धत असते. भाऊजी कुणाला तरी विचारणं काम आहे तुमचं. असं कसं तुम्ही उद्या उठून काही घेऊन जासान घरातलं न काही विचारता? कसं नेईन बरं, मग? इथून पुढे नेत नाही बाबा. ठीक आहे. इथून पुढचा प्रश्न नाही, पण आता ही तुम्ही न्यायलाच कसं काय म्हणते मी. अहो ही फवाऱ्याची गोष्ट सोडा, ही राहिलं, पण उद्या उठून जर काय दुसऱ्याच घरातलं गेलं तर तुमच्याच नाही यायचं नाव. आता तेवढं कसं घरामध्ये घुसन बरं मी. असं नसतंय गडे, एकदा माणूस चुकीत सापडलं की परत. आणि आमची म्हातारी नव्हती बाई घरी. होत्या त्या. मग मी गडबडीत होतो, मी निघून गेलो. मला एका पंपाचा प्रश्न होता फक्त. असे कसे निघून गेले? त्या काहीच बोलल्या नाहीत एका शब्दाने बी. आता त्या चांगल्या, त्या कायला काय बोलत्या बरं मला. अहो ते मस्त चांगले आहेत, मग तुम्हीच उचल्यावाने उचलून गेले होय. आता मी म्हणलं की तुम्हाला आता. मग तुम्ही मला म्हणायला लागले बघा, तुम्हाला काय मला काय भांडायचं नाही काय नाही, पण मला फक्त एवढं म्हणायचं होतं, निदान तुम्ही विचारायचं होतं. पण मला एक कामाला वाटते, आमची म्हातारी कशी काय म्हणली नाही बरं? बरं बाबा, तसं तुम्हाला काय वाटत असलं तर इथून पुढे नेत बी नाही बस का. अहो नेण्याबद्दल भाऊजी मी काय म्हणतच नाही तुम्हाला. अहो लागणाऱ्या बोलायला गोष्टी लागलात. तसं नाही. अहो तुम्ही माझं समजून घ्या ना, मी काय म्हणते ती. नेण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही या न्या, या लागणाऱ्या गोष्टी आहेत शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपण देतोच, पण विचारून यायचं म्हणते फक्त मी, दुसरं काही सुद्धा नाही. बरं बरं चालतं, येऊ का मग? या तुम्ही. हो. झालं काय सरपंच तोडून आत्या? होतोय ना. होतंय. तुमचं लय लक्ष असतं हो घरावर. का ग? का ग म्हणजे? काय झालं? आता ती आपले ते गणेश भाऊजी आले होते बाजूचे ना, काय कुणाला विचार नाही, पूस नाही, काय नाही, फवारा असंच कस काय घेऊन गेले? तुम्ही काय म्हणलं नाहीत का? आणि मला राखण ठेवलं होतं काय तो? तुम्हाला कशाला राखण ठेवायचंय? पण हाय का नाही कोण? तुम्ही कोण लागता का नाही आमच्या? नाही पण मला सांगून गेलते का तू मला राखण ठेवलं होतं अहो, का? पण राखण ठेवायचीच गरज नसते. आता माणूस हाय घरा, तुम्ही घरामध्ये आहेत म्हणल्यावरती तुम्हाला सांगायचीच का प्रत्येक वेळेस? त्यांनी केला असं पांडुला फोन करून नेला असं लेकाला, आहे का माहिती तुला? अगं बाय, फोन करणार. आता मी धडधडीत बोलून आले त्यांच्या सोबत, मग? कशाचा फोन आणि टोन केलाय? मग तसं बिन पुस्तक कोण नेऊ शकत नाही. आता मग तुम्ही घरी होते की म्हण, तुम्हाला नाही का विचारलं त्यांनी? तोंडात काय नको जाऊ, काय वस्तू का असत्या ना तुम्ही घराच्यात किंवा कोलपाच्यात एखाद्या टपकुने उचललं नेलं बघितलं, मला माहितीये का मी राखणे का बसलेली? अहो मी मग हा? म्हणते, घराच्या आत ठेवायचं म्हणजे आता तुम्ही आहेत का नाहीत कोण आमच्या? आहेत का नाही एवढं सांगा तुम्ही फक्त. अगं तुमच्या आहेत आज कळत तुमचं काम करायचं म्हणून तुम्ही आमच्या आहेत हो. का नाही? मस्त सासू आहे. कशाचं काम? पण कोरभर भाकरीला आणि तांबर भाकरीला तेव्हा सासू मरते काय? होय तर नाही काय देत काय उलटं तेव्हा नाही मग? देत. होय देत नाही काय कधी? दिलं चालेल दिल्यावर हात तरी- पाय. अहो दिल्यावर तरी दिलं म्हणत जा. हा हा. दिल्यावर म्हणे मी झकाळ काय देऊन मला देवाला बघा, काय ना. तुमच्या संग मला वाद घालायचा नाही, पण माझं म्हणणं फक्त एवढं होतं, अजून- दिवसभर तुम्ही अजून घरातच हात पाय बसून चालल्यात असता. करून खाती. हो. बाय बाय करून हा, खाता. अजून नंतर मला आमच्याकडेच ये नाही, आमच्याकडेच ये नाही नंतर. उपकार एवढं करताना काय वर करताना घालताना परत कशाला आहेर करायचंय हा? तुम्हाला? उपकार करायला काय गरज पडली आमची तुम्हाला उपकार मग आहेर हाय करायला? की तुम्हाला याची शेती बाडी सार बंगलं पिंगलं तुमच्या मड्यावर नाही द्यायचं का? न्यायचं काय अहो, बांधून मला? तिकडचा लांबचा पट्टा तुम्ही हाणूच नका हा? म्हणते मी. हा तुम्हालाच आहे सारं. आपण सांगायची पद्धत बिद्धत काय असते का नसती? परत जर आहे ना माझ्या परत जर माझी कोणती वस्तू कुणाला दिली ना, माझ्या इतकं वाईट कोण नाही, तुम्हाला सांगून ठेवते. ए बस गप. काय बस गप? अहो देऊन चलून म्हणजे अगं पण एखाद्याला जी आहे तीच वस्तू देणं घेणं करावं लागतं, द्यावं लागतं, कशामुळे द्यावं द्यायची? लागतं. पण माझी कशामध्ये? पण तुमची लागत- द्यायची ना तिकडे. काय माझ्या द्यायचं सगळं तांडायचं नाही, ज्यांनी नेलंय त्याला बोलायचं मी तांडाय- काय दिलेलं कसं काय नाही तांडायचं? मला माहित तुम्ही नाही. घरी होत्या, तुम्हाला विचारूनच त्यांनी नेलेले. तुम्ही नकाले पुढचं रान हाकू, मला बी कळतंय. मग कळतंय तर मागचं जाऊन जा. हो कळतंय तर बघ जा हाल. जाऊन. हो हाल चल, म्हणायला आल्या मोठ्या. हा, नको तुम्ही इथं आता करू. जास्त बोलत जाऊ नका, सांगते. तुम्ही बरं उगाच- आहे. आणि तो सुद्धा जास्त पावर करायचा नाही, काय एवढी पावर गरज नाही केली पावर हो? करायची. काय पावर केली मी?
हा हा काय गरज आहे एवढी तांडायची? मग पंप नेलायची तांडायची म्हणजे? जरी नेला त्याच्या संग भांडायचं, माझ संग बोलायचं सुद्धा नाही. तुमचं बरं आहे संबंध म्हणजे आहे. कसं हा. कसं संबंध नाही. मग चोरती चोरांवर शिरजोरपणा लय तुम्हाला येतो, सगळं तुमच्याकडून शिकावं माणसाने. हा चिक. हो शिक. कुठं तुमच्या नादी लागत बसता. हा, मग चला हाल. वा ग वा, बरीच दिसते जाग जागी बसते. तर माथ्यावर मिऱ्या वाटायला लागली, तार फाडायला लागली. हा उगल एकासाठी ग बसायचं आणि गाटा गाटा गिळायचं. त्याला लहानाचं मोठं केलंय, सांभाळ केलंय, ते बोलत नाही म्हणून. आणि ही जाणीच तो बोलायचा पावर आहे. बोलून दे ना, एक शब्द खाली पडून दे ना. काय पोरगी बाय आगाव, अगोचर कार्टी बाय असलं असतं काय कुठं एवढं अगोचरपणा नसू नाही. आई वहिनी आली बाई, बरं झालं. बस. फोन नाही केला, काय नाही ग, सकाळी करायचा की फोन निघाल्या. अगं नाही आलो असंच बरं झालं. येता येता अगं बाई ताई कस काय अचानक? आलो असंच. बरं एक मिनिट थांबा. हा या. तूच बरं आहे ना? हा गुरा पाणी कसं काय इकडे? काय हाय जा साधारणच आहे ना, एवढं लय बरोबर. ठीक आहे. बरं आहे का वहिनी तुझं? माझं बरं आहे, तुमचं कसं आहे? मस्त मजेत चाललंय एकदम. सांगितलं नाही काय नाही, फोन नाही काय नाही. नाही आता आलो म्हणलं न सांगता यावं घरी. काय सांगू राहायचं आपलंच घरी. असं दादा कुठे हो? ते होय रानातच असते ना. त्याला घ्या ना बोलून, जरा बोलायचं होतं महत्वाचं. आता होय अहो त्यांना लय काम आहे, त्यांना टाइम लागण यायला. अहो काय झालंय, आमच्या रानाची तिथं जी जमीन आहे का, नेमका जो आमचा रस्ता येतोय का, हा. त्या माणसाने ती काढली विकायला. आणि आता जर त्यांनी ती दुसऱ्याला विकली तर आम्हाला जायला रस्ताच राहणार नाही. मग आता ती काही करून आहे ना आम्हालाच घ्यावी लागणार, नाही तर लय मोठी अडचण येणार आहे. हा होय मग मग त्याच्यामुळे म्हणलं आता त्यांनी काढलेली ती विकायला, मग 5-6 लाख रुपये आमच्याकडे कसे तरी जमा झाल्यात. हा हा मग म्हणलं आता दादाकडे थोडेफार बघते, म्हणजे आणि एकदाचा खटका मिटून जाईल. ती जमीन एकदाची घेतली ना म्हणजे आमचा प्रश्नच मिटन चांगला. म्हणून ते गहाण ठेवलंय आम्ही. हा बरं काही काहीच नाही घरात राहिलं. अहो अडचण आहे म्हणलं, तूच कर ना दाद्याला फोन, येईन ते घरी. अहो हे बघा आता पावसा पाण्याचं वातावरण आहे, परत तारंबळ होईन, त्यांचीच पळापळ व्हायची बाबा. एक दिवस बहिणीसाठी तारांबळ नाही करू शकत का? मी काय रोज येते का तुमच्या दारात? अहो कधीतरीच मग येते मी ना. काय म्हणते, तुम्ही आजच्या दिवस राहा, मुक्काम करा, संध्याकाळी ते आले ना निवांत बोला. पण तुम्ही पैशा पाण्याचं जर म्हणत असताना ताई, हो का आमच्याच घरामध्ये लय ताणाताण चालली आमची, आमच्या पैसेच नाही बघा, रुपया नाही, तुम्हाला खरं सांगते. काय आहे वहिनी, कर फोन त्याला. मी तेच म्हणलं व्यवहाराचं आहे ना, मी त्याच्या बरोबरच बोलते. तुम्ही त्याला फोन करून तर बोलवा. अहो व्यवहाराचं मस्त, तुम्ही त्यांच्याजवळ बोलले काय आणि माझ्याजवळ बोलले काय? आम्ही का घराच्या बाहेर राहतो का? आम्ही दोघं एकत्रच आहे. आम्हाला माहिती आहे काय चाललंय ते आमचं. हा मस्त माहितीये, पण तुम्ही त्याला बोलवा तर आधी. आता त्यांना बोलून तरी काय होणार आहे? इथं आम्हाला माहिती आहे दोघांना की घरामध्ये आमचं कसं चाललंय ती. हे बघ आई, मला वहिनीच्या बोलण्यावरून असं वाटतंय माझं काय काम वहिनी करणार नाही. मग तू काय कर, सरळ पुरीच्या वाट्याचा जो हिस्सा असतो ना, माझा तो हिस्सा मला दे. मी ते विकन आणि मी माझी तिकडे जमीन घेते, मी माझं सुखात राहीन. मला तीनदा दारात इकडे येऊन तुमच्या पुढे हात पसरायची गरज नाही लागायची. माझ्या हक्काचं आहे तेवढं मला देऊन टाका सरळ सरळ. कशाचा हिस्सा मागताय ताई तुम्ही? हा इथं आमचीच मरणाची तारंबळ चालली, तुम्हाला हिस्सा कुठून द्यायचा आहे आम्ही? आणि ती पाठीमाग तुमच्या लग्नाच्या वेळेस आम्ही पाठीमागच्या वावरातला ती तुकडा ऐकला. हा तुमच्या लग्न आम्ही एवढ्या तारंबळी मधून तुमचं लग्न लावून दिलंय, आणि कशाचा हिस्सा हो तुमचा? नाही खरं आहे तुमचं. बारक्या बहिणीचं लग्न लावून देणं मोठ्या भावाचं कर्तव्य असतं. ते लग्न लावून दिल्याला तोंडावर नका काढू. मस्त मग कर्तव्य असतं ना. मग भावापासला कसला हिस्सा घ्यायचा आता तुम्हाला? अजून आमच्या जवळ राहिलायच काय तुम्हाला हिस्सा द्यायला म्हणते मी. बरं ऐका ना, अर्धा तुकडा ऐकला ना, 4 एकर वावर आहे ना, 2-2 एकर दोघांना द्या. अर्धा एकर माझ्या याच्यातली विकली, 1.5 एकर माझी मला द्या. मी माझं काय करायचं ना मी माझं बघ. हे बघा मी काय हिस्सा देऊ देणार नाही तुम्हाला, स्पष्ट सांगते. हे बघ ते आमच्या भाऊ बहिणीचं आले, तू आता आलेली आहे, तू मध्ये तोंड घालू नको. आता आली म्हणजे तू त्याला बोलून आण वहिनी, ते आम्ही आमचं बघू. तुझा काय संबंध नाही मध्ये बोलायचं. बरं बरं बघू कोण किती कुणाला काय हिस्सा देत आता आली बिता आली म्हणायची काय गरज नाही. बायको आहे हक्काची, ती पण चांगली. हक्काची बायको ना, मग बायकोनी ती थोरच राहू. नका सांगू शहाणपणा. मध्ये मध्ये नाही नाक घालावं भावा बहिणीच्यात. काय गई असली करून दिली तू बी त्याला? काय करते बाई, नशिबात असते. आता त्याला देईन सांगून एकाचं. काय नशिबात सांगू दे एकाचं दोन. मी बी कसं बघते तो माझं ऐकत नाही. ती आधी आली का मी? हा हिला हिस्सा पाहिजे म्हणे की हिस्सा मी देऊ देते हिस्सा. बघ म्हणा माझ्या तोंडाकडे आली तर उरावून नाचायला. माझ्या कधीच्या काळामध्ये तोंड दाखवी तिथं येऊन. कुठं बसले माणूस पण काय माहिती. ह्याला तर बोलायला कधीच नसतं. थोबाड शिवलेला असतं ह्याचं. ओ घ्याच्या तुला नको ना. अगं एवढी काय अडचण आली ग काय करणार? हे बघ आई, अडचण बिडचण काय आलेलं नाही. पण ती दाद्याची बायको आहे ना, तुला काय असं छळती ना, त्याच्यामुळे केलेलं आहे. बाकी काय नाही. ती आली कुडलची कुडून, तुला काय संबंध तिने व्हायला काढायचं?
हा एकुलते एक पोरग आहे, तुझंच आहे ना का लोकांचं आहे? ते कळाय पाहिजे ना तिला. हा मग तिला नाही कळत ना, त्याच्यामुळे मी माझा हिस्सा मागणार, रीतसर यांना सांगणार मला माझा हिस्सा पाहिजे, मी माझं बघन, तुला मी सांभाळीन. कळतंय तुला? तुला मी सांभाळीन, पण तिने जो तुला त्रास दिला ना तेवढा त्रास मी तिला देणार. काय संबंध तिचा? आणि ह्यो बी बैल बुद्धीचा, बायकोचा ऐकतो सगळं, याला बी अक्कल नाही. ती म्हणन तसं चाललंय त्याचं. मला माहिती तो मला नाही म्हणत नसतो. देऊ दे मला जमीन, मी त्याला रीतसर सांगणार. मला माहिती ती तुला किती बोलती किती नाही बोलती सगळं दिसते. अगं ती मलाच बोलती एवढं, मग तुला तर काय सांगन किती बोलत असेल ते? हा मग काय ते जीवाला माहिती का देवाला माहिती, काय सांगते मग? वर कोणाला. मला माहिती ना ती कसली, मग त्याच्यामुळे मी यांना म्हणलं होतं, म्हणून आम्ही आलोय. बाकी काय नाही, मला काय नाही ते फुटका कवडा, काय ते फुटकी कवडी नको मला तुमची. पण तुला सांभाळत नाही ना ती, मग मी तिला सांगणार रीतसर. काय चुकलं याच्यात माझं सांगा ना. झालं काय काम? होय, लाईटीन आता मग फ्यूजा नको बसवायला. ते फ्युजा बिवजा ते सगळं सोडा आणि माझ्या संग पहिले घरी चला. काय झालं एवढं? काय झालं? तुमची बहीण बाई आली घरी. मग करा चहा पाणी. हा, चहा पाणी केलं असतं ना, नीटनेटकं बोलले असत्या, थोडं तर केलं असतं, ते बी केलं असतं, जेवण खाऊन करून पाठवलं असतं. अरे काय झालं, काय म्हणले असं ते एवढं? काय म्हणले असं म्हणजे तिथं दारामध्ये येऊन बसलेले आहेत माहिती का? इकडं आली ती लाईट येते परत. लाईटीचं सोडा तिकडं, मी काय म्हणते ते आधी ऐका. हा बोल बोल. अहो ती तुमची बहीण काय म्हणते माहिती का? म्हणते मला आता हिस्सा पाहिजे. आता कुठला हिस्सा द्यायचा आहे ह्यांना? कशाचा हिस्सा द्यायचा आहे? अरे बहिणीचा निम्मा हिस्सा असतोय आपल्याच्यामध्ये. हिस्सा असतो पण मग त्यांना दिल्यावरती आपण काय खायचं? अरे पण तिला एवढी काय हिस्साची गरज पडली? काय पैसे लागत असतील फक्त, दुसरं नाही. काय तवा? तुमची बहीण आहे नाहीतरी हटकुरीच आहे. मी पण तेच म्हणते ना, काय गरज आहे त्यांना? त्यांच्या तिकडे पार उतू चाललंय ना. बरं एवढं काय नको, मी बघतो ना काय असेल ते. चल घरी तू. नीटनेटकं बोला, सांगते तुम्हाला. हा, हिस्सा बिस्सा नाही द्यायचा. तू जरा कमी बोलत जा की जरा. काय कमी बोलू? काय तळतळी ती माणसाला? काय कमी बोलू सांगा बरं. बोलत जाऊ. मी कशाला बोलते बरं? मीच बोललेलं दिसते का तुम्हाला? सांगू दे की एकाच दोन, ते बी माझा भाऊ आहे ना, मी बी त्याला सांगते ना बरोबर सपाटा. बोलून देत नाही, शब्द जिनभर पडून देत नाही. त्याच्यामुळेच तिची जिरवायची आई. बोलत तिथं बोलतीन परत म्हणते आणि लय बोलतात म्हणते. हा? त्यो आहे ना. कशाला हुकीतात. जाऊ दे बघू येऊ. नाही हुकलं चुकलं तरी तिचं तसंच झालं. काय म्हणताय रे? हे बघ दादा, मी काही लय वेळ खेळत बसत नाही. तसं तुला तो बायकोनी सगळं सांगितलंच असन, मग मी बी सरळ मुद्द्याला हात घालते. माझ्या वाट्याची जेवढी जमीन आहे ना तेवढी सरळ मला देऊन टाक. मग माझी जी अडचण आली ना मी माझं बघते. अरे एवढी काय अडचण आली तुला अशी? सांगितलं ना तुझ्या बायकोला, तिने सांगितलं नाही तुला? कशाची अडचण? मला नाही माहिती काय अडचण बिडचण. हा मस्त एकाच दोन भरवलं असन तिने. तशी ती लय सुपर आहे, ती लय हा, हुशार आहे. ताई काय उगाच तोंडाला येईन ते बोलत जाऊ नका. काय भरवलं असेल बरं मी? हा, बरं जातानी तर लय म्हणत होती. नाही नाही काय नाही, तेवढेच काम आहेत का मला भरवा भरवीचे? जे असेल ते मुद्द्याने सांगितलं असेल ना मी. बरं, मुद्द्याने सांगते, बघू तू किती हा. खरं सांगितलं आणि मी किती खोटं सांगते ते. बघा बघा ना बघा. हे बघ तिकडं आमच्या जमिनीच्या तिकडं ती वाट विकायला काढलेली त्या माणसानी, ती जर आम्ही घेतली नाही तर माझं रानात जायचं अवघड होणार आहे. माझी वाट बंद होईल. 7-8 लाख रुपये मी केलेले आहेत, 6-7 लाख रुपये. मग मला थोडी पैशाची गरज आहे. एक तर पैसे दे, नाही तर मग मला माझ्या वाट्याची जमीन दे. कसला हिस्सा म्हणतात त्या? कसला हिस्सा बोला ना. पैशाचं ठीक होतं, तू डायरेक्ट हिस्सावरच आली. अरे मग आता कसं करायचं? तू यायच्या आधीच तुझ्या बायकोने सांगितलं आमच्याच्यानी पैसे होणार नाही, आमची लय तारंबळ आहे, आम्हाला देणं होणार नाही. मग मी म्हणलं नको देऊ, मला माझा हिस्सा टाक, मी माझं बघते. अरे थोडं थांबायचं ना, पण मी आहे ना अजून. तू हाय मस्त मला माहितीये, तू भक्कम आहे, पण ही बोलती ना मध्ये, हिचा काय संबंध आपल्यामध्ये बोलायचा? काय संबंध म्हणजे? तुमची कोणच नाही का मी? सांगा मग तसं तसं सांगा, कुणीच नसेल म्हणून. हॅलो, तू त्याची आहे ना, त्याची बायको तू तिथं. हॅलो म्हणजे? हा मग ते जमिनीचं काय करायचं ना, ते आमची जमीन आहे भावंडांची, ती तू तुझ्या माहेरून आणलेली जमीन नाहीये. काय करायचं म्हणजे? माझा बी हक्क आहे, मी बी त्यांची बायको आहे. हा, मग ते त्याच्या वाट्याच्या जमिनीवर हक्क लावायचा, माझ्या नाही. कळलं ना? मला त्याची माहिती- बायको ना तिकडे तुमचा हिस्सा मला माहिती नाही, मला जास्त बोलूच नका. माहिती नाही ना, मग तिथपर्यंतच राहायचं. माहिती नाही वाढवा बोलवायचं नाही. काय थांबू मी? जरा थोडं बोलून दे ना जरा. त्या थोबाडाला आहे ना जरा आवर घाल. घर फुटलं नाही हिच्यामुळं तरी तुला अक्कल आहे ना. बायको नुसती बायकोच, तिचंच खरं सगळं. बाकीचे घरचे सगळे वाऱ्यावर सोडून दिल्यात तू. आणि हिला काय कमी जाते बोलायला? बघ कडा बोट मोडी ती बहिणीवर दारात उभी. अजून सांगते बरं का, त्यांना नीट बोलायला सांगा. मी एक शब्द पण काढत नाही तोंडातून. तुम्ही गप बस म्हणल्यात, मी गप बसले. अशी आधीच गप बसली असती ना, सगळं सुखाने झालं असतं. त्यांनी काय? पैसे दिले असते, मी मपली गेली असते. कसले पैसे? पैसे आमच्याकडे रुपये पण नाही. कुठला तुला पैसा विचारलं द्यायचा का तुम्हाला? मी? तुला विचारलं का मी? आमचं चाललंय ना भावा बहिणींचं. माझा भाऊ आहे ना, जिवंत आहे अजून, अख्खा धडधाकड 2 पायावर. तो सांगन ना हाय का नाही त्याच्यावर. आणि नसला तरी तो व्याजाने आणीन. बहीण आहे मी त्याची, लोकाची नाही बहीण. दानाला लावा भावाला.
दाना लावीन नाही तर काय करायला लावीन? माझा भाऊ आहे, मी बघन. किरकिर बंद बंद सोडा. मुद्द्याचं काय आहे? मला पैसे दे तू, नाही तर जमीन दे. सरळ सोप्प बोल. काय करतो? देऊन टाक जमीन. पैसे बी नको मला. व्याजाने बघू नको कुणाकडून, काहीच नको. पैसे अहो दे. पण तुम्ही ताई असं कसं बोलता? तुम्हाला जमीन दे, पैसा दे, पण तुम्हाला आमची तळमळ दिसते का? सगळं तुम्हाला देऊन बसल्यावर आम्ही काय खायचंय घरामध्ये? आम्हाला हाय आमचं त्याच्यावरच चाललंय पोट. नाही खरंय बरं का वहिनी तुझं. मी बोलताना विचार करायला पाहिजे होता, पण तू बी बोलताना विचार करायला पाहिजे होता. जसं आई तिच्या जीवावर खाती नाही एकटी, याच्या त्याच्या रानात वाट्याने काम करून, तसं तुम्ही बी करा ना. माझ्या हिश्श्याची जमीन द्या. जेवढा तुकडा राहिलाय तेवढ्यात करा. नाही करता आलं तर रोजानी जा, पण मला माझी जमीन द्या. आई करतील तिचं. अजून आहे ना धडधाकड. 2 टायमाच्या भाकऱ्या ती तिच्या स्थापून खाती ना, तिच्या कष्टाच्या. का तुझ्या खाती? मस्त मान्य, चुकलं माझं. हा चुकलं तुझं. हेच जर तुला आधी अक्कल आली असती ना तर एवढं नसतं लागलं. का ग वहिनी? माझ्या आईचा जसा तू छळ करती, हा याच्या जागी तुझी आई असती आणि तुझ्या भावानी वहिनीने जर तिचा असा छळ केला असता, मग हा आली असती तुझी बी ननन तुला हिस्सा मागायला, मग कसं झालं असतं? हा तुझ्या आईचे हाल जर माझ्या आई एवढे झाले असते, मग खायला सुखाने तुकडा नाही. कशावरून ना कशावरून ती तिला नुसती भांडत असती आणि याला बी अक्कल नाही. हा बायको जशी म्हणती तसं म्हणतोय. अरे खुशाल तू एकुलता एक लेक तिचा. लहानचं मोठं केलं तिने, किती कष्टाने आपल्याला शाळा शिकवली, काय काय करायला लावलं. हा तू तिचे कष्ट नाही बघितलेलं दादा? हा आज नाही बायको आली, हिचा बैल झाला, हिचा ऐकायला लागला तू. कोण रे ही? आपल्या मागून येणारी ना आपल्या आईला घराबाहेर काढणारी. घर आहे ना माझ्या आईने तिच्या हिमतीवर बांधलेलं आहे. तुम्ही नवरा बायको ना सामान उचलायचं आणि निघायचं. तुमच्याच्याने बांधता आलं तर बांधा, नाही तर इथं राहा. पण ती इथं राहणार, कळालं ना? लय माय आईला सासरवास तुमचा पार बंद करायचा दोघांचा, नाही तर माझ्या एवढी वाईट कोण नाही आताच सांगते मी. आत्या मला माहितीये माझ्याकडून चूक झाली, पण चुकू नाही मी चुकले. माझ्याकडून नकळत झालं हे सगळं. मला हे असं मला मुद्दामून नव्हतं वागायचं तुमच्यासोबत, पण मला माझी चूक दाखवून देणारच कुणी नव्हतं. आज एक ताई आल्या म्हणून मला माझी चूक समजली, पण आमच्या चुका तुम्ही नाही तर कोण पदराखाली घेणार? माझं चुकलं आत्या, मला माफ करा. इथून पाठीमागं जे झालं ना ते सगळं सोडून द्या आणि आपण परत पहिल्यासारखं एकत्र राहू. तुमच्याच्याने जेवढं होईल ना तेवढंच करा, नाही तर काही करू सुद्धा नको. मी तुम्हाला एका शब्दाने बोलणार नाही. अगं मला तुला हेच सांगायचं होतं वहिनी. हा तुम्ही ना आधी जसे सुखाने राहत होते ना तसे सुखाने राहा ना. मला तुमचा फुटका रुपया नको आणि ती जमीन बी नको, काहीच नको मला फक्त तुम्हाला दाखवून द्यायचं होतं कशी ती बिचारी आई राहत असन ते. बाकी काहीच नाही, मला काहीच नको. 2 दिवस येईन तुमच्याकडे, राहीन, चहा पाणी पेन, खाईन पेन, मी माझी जाईन. काय नको मला. आणि देवाच्या कृपेने आहे ना माझं लय चांगलं आहे तिकडं. मला काहीच नको, फक्त एवढीच इच्छा आहे तुम्ही तिघं एकत्र राहा आणि चांगले सुखाने राहा आणि भांडू नका तिघं. आईला तरी कोण आहे ग तुम्ही दोघं सोडून? हा मी 4 दिवस आले गेले, कधी मी तिच्यापाशी सांग ना? तुम्हीच आहे ना तिचं सगळं करायला धरायला. आणि किती एक भाकर थापून द्यायची तुला फक्त तिला सकाळी, दुसरं काय लागतंय ग तिला? जे झालं ना ते सगळं सोडून द्या आणि मला काय नका देऊ, तुमचं फक्त सुखाने राहा. काय आहे? बरं चला आत्या, सांगितलं. चला आपल्या घरात. चल दादा.